डायबिटीजमुळे कोणत्या गुंतागुंती होऊ शकतात? डायबिटीज नीट नियंत्रित नसल्यास अनेक वर्ष रक्तातील ग्लुकोज जास्त राहिल्यामुळे हळूहळू रक्तवाहिन्या आणि नसांना नुकसान होऊ लागते. हे नुकसान अचानक होत नाही, ते शांतपणे साचत जाते. त्यामुळे अनेक लोकांना बराच काळ काही लक्षणे जाणवत नाहीत, जरी शरीरात नुकसान सुरू झालेले असते. सर्वप्रथम लहान रक्तवाहिन्या प्रभावित होतात. डोळ्यांमध्ये लहान रक्तवाहिन्यांचे नुकसान झाल्यामुळे त्या गळू शकतात किंवा बंद होऊ शकतात, ज्यामुळे डोळ्यातील पडद्याला जाणारा रक्तपुरवठा कमी होतो. यामुळे दृष्टी हळूहळू अंधुक होऊ शकते किंवा कधीकधी अचानक बदलू शकते. सुरुवातीला लक्षणे नसू शकतात, म्हणून नियमित डोळ्यांची तपासणी महत्त्वाची आहे. मूत्रपिंडांमध्ये अतिशय लहान रक्तवाहिन्यांनी बनलेले फिल्टर उच्च ग्लुकोजमुळे कमकुवत होतात आणि गळती होऊ लागते. सुरुवातीला लघवीत प्रथिने दिसू शकतात. उपचार न केल्यास हे हळूहळू मूत्रपिंड निकामी होण्यापर्यंत जाऊ शकते. नसांवरही परिणाम होतो. रक्तपुरवठा कमी झाल्याने डायबिटिक न्यूरोपॅथी होते. परिधीय न्यूरोपॅथीमध्ये पायांमध्ये सुन्नपणा, जळजळ, मुंग्या येणे किंवा संवेदना कमी होणे जाणवू शकते. त्यामुळे लहान जखमा अनेकदा लक्षात येत नाहीत. स्वायत्त न्यूरोपॅथीमुळे उभे राहिल्यावर चक्कर येणे, अनियमित हृदयगती, पचन समस्या, मूत्राशय समस्या, लैंगिक बिघाड किंवा असामान्य घाम येणे होऊ शकते. कालांतराने मोठ्या रक्तवाहिन्यांवरही परिणाम होतो. यामुळे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये अडथळे लवकर तयार होतात आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. कधीकधी तो छातीत वेदना न देता सायलेंट असू शकतो. मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या प्रभावित झाल्यास पक्षाघाताचा धोका वाढतो. पायांमध्ये रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे चालताना वेदना होऊ शकतात आणि जखमा उशिरा भरतात. पाय विशेषतः असुरक्षित असतात, कारण नसांचे नुकसान आणि रक्तप्रवाह कमी होणे हे एकत्र घडते. त्यामुळे लहान कट किंवा फोड लक्षात येत नाही आणि योग्य वेळी काळजी न घेतल्यास ते गंभीर संसर्गात बदलू शकते. गुंतागुंत होण्याचा धोका जास्त असतो जर डायबिटीज दीर्घकाळापासून असेल, ग्लुकोज नियंत्रण खराब असेल, उच्च रक्तदाब किंवा कोलेस्ट्रॉल असेल, तंबाखू वापर असेल, पोटाची चरबी जास्त असेल किंवा नियमित तपासणी आणि औषधोपचार होत नसतील. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गुंतागुंती अपरिहार्य नाहीत. त्या हळूहळू विकसित होतात. लवकर तपासणी, सातत्यपूर्ण रक्तातील ग्लुकोज नियंत्रण, रक्तदाब व कोलेस्ट्रॉल नियंत्रण, योग्य पायांची काळजी आणि नियमित फॉलोअप यामुळे बहुतेक गुंतागुंती टाळता किंवा उशीर करता येतात. डायबिटीज गंभीर आहे, पण सतत आणि योग्य काळजी घेतल्यास तो प्रभावीपणे व्यवस्थापित करता येतो.